नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या सिरियलमध्ये काय घडले आपण ते बघणार आहोत. सर्वजण नाश्ता करत असतात त्याच वेळेस तन्वी त्या ठिकाणी येते. अक्षरशः निर्लज्जपणे त्या ठिकाणी सचिन देखील येऊन बसलेला असतो. याचाच फायदा तन्वी घेते आणि सर्वांना बोलते की सचिन किती चुकलं तरी त्याला नाच जावं आहे म्हणून माफ करण्यात आलं, पण मी छोटीशी चुकी केली स्वतःच्या जीवापोटी तर मला घरात बाहेर काढण्यात आलं आणि मला जेलमध्ये टाकण्यात आलं. त्यावेळेस तू इथून जा असं सायली बोलते आणि माझा सचिन मला कधी मिळेल याची काळजी अस्मिता करत असते. सर्वांदेखत ती बोलून देखील दाखवते, पण ही तन्वी का थांबायची नाव घेत नव्हती. स्वतःहून बोलते की तुमचे खायचे दात वेगळे आहे, दाखवायचे दात वेगळे आहे. हे सर्व सचिनमुळेच होत आहे असं अस्मिता बोलते. एक एक करून सर्वजण जेवणाला नमस्कार करतात आणि तिथून निघून जातात. आता निघून जाता वेळेस हे एक एक कसे निघून जात आहेत हे कोपऱ्यामधून ही तन्वी बघत असते. आता इकडे अर्जुन आणि सायली यांच्यामध्ये पुन्हा वाद होतात. सायली बोलत असते की मला सर्व गोष्टी तुम्ही सांगितलं का नाही, त्यावेळेस तुला सांगितल्यानंतर तू काय केलं असतंस. मला सर्व गोष्ट सगळ्यांपासून लपवायची होती कारण सचिनने माफी मागितली होती. माफी मागितल्यानंतर त्याला एक चान्स मी शेवटचा दिला होता, पण खूप मोठी चुकी केली आहे ही सायली सारखं दाखवून देत होती. अर्जुन देखील खूप पॅनिक होतो. मी सर्वांच्या सुखासाठीच हे केलं आहे आणि हे तिच्यासमोर येणार नाही याची मी काळजी घेणार होतो, पण तसं काही झालंच नाही. सायली आणि अर्जुन यांच्यामध्ये दोघांमध्ये खूप वाद होतात. अगदी कुणीच कुणाला समजून घ्यायला तयार नसतं. शेवटी तो पूर्ण आजीला पाणी घेऊन येतो आणि पूर्ण आजीकडे जातो. पूर्ण आजी त्याला समजून सांगते की तुझी पद्धत चुकीची होती, हे तू असं करायला नव्हतं पाहिजे होतं. कमीत कमी एकेकांना घराला विश्वास घ्यायला पाहिजे होतं. दुसऱ्या दिवशी गेट टुगेदरची पार्टी कशी करायची असं सायली प्लॅनिंग करत असते. सर्वांना ती कॉफी देते, चहा देते आणि सर्वांना समजून सांगते की तिच्या म्हणजे अस्मिताच्या चेहऱ्यावर आपल्याला कसं हसू आणावं लागेल. कल्पना देखील हेच बोलते की माझ्या मुलीच्या चेहऱ्यावर मला हसू हवं आहे, काही करून ते आणायला हवं. मित्रांनो, पुढील भागामध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे नागराजशी ही प्रिया बोलत असते आणि महिपतीशी बोलत असते. त्यावेळेस सायली पाठीमागून येते, ही ती बघतच नाही. सायली तिला डायरेक्ट बोलते की महिपतची कॉन्टॅक्ट जर असेल तर घराच्या बाहेर निघावं लागेल.